गोंदिया जिले में भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती तक सेवा 15 दिवस कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज अभियान के अंतर्गत 17 सितंबर से 2 अक्टूबर तक सेवा पखवाड़ा मनाया जाएगा। इस पखवाड़ा के दौरान कई महत्वपूर्ण अभियान चलाए जाएंगे। तहसीलदार शमशेर पठान ने जिला वासियों से आह्वान किया है कि वे जिला प्रशासन द्वारा चलाए जा रहे इन योजनाओं का लाभ अवश्य उठाएं। इन 15 दिनों में कई महत्वपूर्ण कार्य किए जाएंगे। पानन सड़कों से जुड़ी योजना के तहत शिव सड़क पानन सड़क का सर्वेक्षण कर उनकी माप सीमांकन किया जाएगा। साथ ही रास्ता अदालत का आयोजन कर खेत सड़कों से जुड़े विवादों का निष्पादन भी किया जाएगा। सभी के लिए घर योजना के अंतर्गत ग्रामीण और शहरी क्षेत्रों में पात्र लाभार्थियों को अतिक्रमण नियमों के अनुरूप पट्टा वितरण की प्रक्रिया संचालित की जाएगी। लक्ष्मी मुक्ति योजना में परिवार के सदस्यों के नाम 7 से 12 आय वर्ग के भोगवटदार के रूप में दर्ज किए जाएंगे। साथ ही श्रावण बाल विशेष सहाय योजना के तहत सर्वेक्षण कर पात्र लाभार्थियों के घर जाकर आवेदन प्रक्रिया संचालित की जाएगी। इस सेवा पखवाड़ा के दौरान जन प्रतिनिधियों और नागरिकों से अपील की गई है कि वे इन योजनाओं का लाभ उठाकर शासन जन सेतु को मजबूत बनाए। नमस्कार। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्र नेता माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तसेच महात्मा गांधीजी यांची 2 ऑक्टोबरची जयंती या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। त्या अंतर्गत गोंदिया तालुक्यामध्ये नमूद शासन निर्णयानुसार 3 टप्प्यामध्ये आपण काम करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुक्यामधील सर्व पांदन रस्ते नकाशावर असलेले अथवा नकाशावर नसलेले या बाबतीत आपण शिवार फेरीचं आयोजन सर्व ग्रामपंचायत गाव पातळीवरती आपण केलेलं आहे आणि सोमवारपासून सर्व गावांमध्ये आमचे तलाठी बांधव, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या मदतीने शिवार फेरीचं आपण आयोजन करत आहोत आणि त्यामध्ये आपण पूर्ण माहिती आल्यानंतर संबंधित रस्त्यांना आपण नंबरिंग करणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती आपण भूमी अभिलेख विभागाला देऊन सदर सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण गाव नकाशावरती करणार आहोत आणि या संबंधित योजनेमध्ये जास्तीत जास्त गाव पातळीवरील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना विनंती करतो। टप्पा 2 मध्ये आपण 2011 पूर्वीचे जे शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण गावठाणाच्या आतील आणि गावठाणाच्या बाहेरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे शासनाने सर्वांसाठी घरे अंतर्गत नियमानुकूल करण्याचा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे कारवाई या दरम्यान करण्यात येणार आहेत। या अंतर्गत देखील गोंदिया तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झालेले असून ग्रामीण भागामध्ये 5811 इतक्या लाभार्थ्यांची यादी आम्ही तयार केलेली आहे आणि ही यादी आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे जे आवश्यक पुरावे आहेत या बाबतीत पात्र अपात्र करण्यासंदर्भात त्यांच्याकडे ती यादी आम्ही मंजुरीसाठी पाठवलेली आहे। त्यांच्याकडून पात्र अपात्र यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम या टप्पा 2 मध्ये आम्ही निश्चित केलेला आहे। यानंतर टप्पा 3 यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजना या तालुक्यामध्ये आपल्या गोंदिया तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत। यामध्ये आपण लक्ष्मी मुक्ती योजना ज्यामध्ये पत्नीचं नाव 7/12 वरती चढवण्याची जी ही योजना आहे लक्ष्मी मुक्ती योजना त्या अंतर्गत आपण महिला ज्या पत्नी आहेत यांचं नाव 7/12 वरती चढवण्याचं काम आपण टप्पा 3 मध्ये करणार आहोत। याचं देखील आपण जास्तीत जास्त आम्ही जवळपास किमान 2000 महिलांचं नाव 7/12 मध्ये चढवण्याचं उद्दिष्ट गोंदिया तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे। तसेच श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत घरोघरी गाव भेटी गृह भेटी देऊन त्यांचे निराधारचे फॉर्म भरण्याचं काम आमचे ग्राम महसूल अधिकारी आणि त्या गावचे महसूल सेवक यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। तर गोंदिया तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त हा जो आपला महसूल सप्ताह आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आपण जो सेवा पंधरवडा साजरा करणार आहोत, राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता यांचा जो माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांचा जयंती या दरम्यान आपण
जो महसूल पंधरवडा साजरा करणार आहोत त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन सर्वसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती.